नाशिक जिल्ह्यातील भरवस विंचूर मार्गावर मोठा अपघात झाल्यानं तब्बल काही तास वाहतूक ठप्प झाली। रस्त्याच्या कडेला असलेल्या नालीत हायवा कोसळल्यानं शाळकरी विद्यार्थी आणि प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागलं। घटनेनंतर पोलीस अनुपस्थित होते, त्यामुळे स्थानिकांनीच पुढे येत वाहतूक सुरळीत केली। पिंपळस ते येवला दरम्यान महामार्गाचं काम सुरू असतानाच बुधवारी भरवस ते विंचूर रस्त्यावर ठोबे वस्ती भागात एक मोठी वाहतूक अडचण निर्माण झाली। एक हायवा वाहन तांत्रिक बिघाडामुळे थेट नाल्यात कोसळलं। या घटनेनंतर संपूर्ण मार्गावरील वाहतूक ठप्प झाली। दोन्ही बाजूनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या। विद्यार्थ्यांसह नागरिक अक्षरशः रस्त्यावर अडकून पडले। शाळा आणि महाविद्यालय सुटण्याचा वेळ असल्यानं शालेय बस, एसटी गाड्या आणि खासगी वाहने या सगळ्यांनाच थांबावं लागलं। काही विद्यार्थ्यांनी पायीच आपला प्रवास सुरू केला, तर काहींनी बसमध्येच तासंतास अडकून राहावं लागलं। पोलीस प्रशासन या ठिकाणी अनुपस्थित असल्यानं स्थानिक नागरिकांनी स्वतः पुढे येत वाहने मार्गस्थ करण्याचा प्रयत्न केला। महामार्गाच्या कामादरम्यान वाहतूक व्यवस्थापनाच्या दृष्टीने प्रशासन अपयशी ठरत असल्याची टीका देखील नागरिकांनी केली। या घटनेमुळे महामार्गावरील सुरक्षेच्या उपाययोजना, वाहतूक नियंत्रण यंत्रणा आणि कामाच्या काळातील व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उभं राहिलं। नागरिकांकडून याबाबत प्रशासनाकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी आता जोर धरू लागली। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी किशोर निकम, नांदगाव।